मिडल ईस्टमधला तणाव सध्या शिगेला पोहोचलाय। अमेरिकेने इराणवरती लष्करी कारवाई सुरू केली आहे। पण आता एक मोठा प्रश्न सध्या समोर येतोय की अमेरिकेची शस्त्रास्त्र आता संपत चालली आहेत का? अल जझीराच्या रिपोर्टनुसार जर इराणवरील हे हल्ले 10 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकले तर अमेरिकेला क्षेपणास्त्रांच्या भीषण तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो असं सांगितलं जात आहे। या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। अमेरिकेला कोणत्या शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासू शकतो किंवा अमेरिकेला यात किती पैसे खर्च होऊ शकतात, त्यामुळे नेमका फटका कोणाला बसतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहे। हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। पेंटागन म्हणजेच अमेरिकेचं डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचं हेडक्वार्टर आणि याच पेंटागनने डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिलेला आहे की इराणमधील दीर्घकालीन लष्करी मोहिमेमध्ये मोठे धोके आहेत। आता यामध्ये सर्वात मोठा धोका काय तर वॉशिंग्टनच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यामध्ये होणारी घट आणि ते पुन्हा भरण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च। मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे सगळे दावे फेटाळून लावलेत। मंगळवारी ट्रूथ सोशलवरती पोस्ट करताना ते म्हणालेत की अमेरिकेचा दारुगोळा साठा सध्या मध्यम आणि उच्च मध्यम श्रेणीमध्ये आहे आणि आतापर्यंतच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये आहे। आम्हाला सांगण्यात आलंय की आमच्याकडे या शस्त्रास्त्रांचा अक्षरशः अमर्याद पुरवठा आहे आणि या साठ्याच्या जोरावर युद्ध कायमस्वरूपी आणि अत्यंत यशस्वीपणे लढली जाऊ शकतात। US सेंट्रल कमांडनुसार अमेरिकेने हवा, समुद्र, जमीन आणि क्षेपणास्त्र यांच्या संरक्षण दलातील 20 पेक्षा जास्त शस्त्रास्त्र प्रणालींचा वापर केलेला आहे। यामध्ये कोणत्या प्रमुख साधनांचा समावेश आहे आपण एकदा समजून घेऊया। विमानं कोणती वापरली जात आहेत तर B-1 बॉम्बर्स आहेत, B-2 स्टेल्थ बॉम्बर्स आहेत, F-35 लाइटनिंग सेकंड जनरेशन स्टेल्थ फायटर्स आहेत, F-22 रॅप्टर जेट्स आहेत, F-15S आणि EA-18G ग्राउलर्स आहेत। ड्रोन्स, मिसाईल्स कोणते आहेत हे आता आपण बघूया। यामध्ये MQ-9 रिपर ड्रोन्स आहेत, लुकास वन वे ड्रोन आहेत, टॉमहॉक क्रूज मिसाईल्स आहेत जे अमेरिकेने वापरले आहेत। रॉकेट सिस्टीम कोणती आहे ही आता आपण बघूया। तर मीडिया रिपोर्टनुसार M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम अमेरिकेने वापरली आहे। जेव्हा इराणवरती हल्ला सुरू झाला तेव्हा USS अब्राहम लिंकन आणि USS जेराल्ड आर फोर्ड या 2 विमानवाहू युद्धनौका या भागामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला, त्यांनी तैनात केलेला आहे। आता मुख्य प्रश्न हा आहे की अमेरिकेला कोणत्या शस्त्रांचा तुटवडा भासू शकतोय तर इस्रायल आणि युक्रेनला सातत्याने लष्करी मदत पुरवल्यामुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा हा अधिक मर्यादित झालेला आहे। तज्ञांच्या मते इराणशी युद्ध सुरू राहिल्यास कोणत्या गोष्टींची कमतरता अमेरिकेला भासू शकते आपण एकदा त्यावर नजर टाकूया। हाय एंड प्रिसिजन म्युनिशन्स आहेत, अचूक मारा करणारी प्रगत शस्त्र, त्यानंतर प्रगत क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्स आहेत, विशेषतः THAAD म्हणजे थार्ड सिस्टीम। थार्ड सिस्टीम का महत्त्वाची आहे तर गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये ज्यावेळेला इस्रायल आणि इराण दरम्यान झालेल्या 12 दिवसाच्या युद्धामध्ये अमेरिकेने इस्रायलमध्ये थार्ड बॅटरी तैनात केलेल्या होत्या। तेव्हा इराणची क्षेपणास्त्र रोखण्यासाठी 150 पेक्षा जास्त इंटरसेप्टर्स डागलेले होते जे अमेरिकेच्या एकूण साठ्याच्या 25% होते। एका थार्ड बॅटरीमध्ये 95 सैनिक असतात, 6 ट्रक माउंट केलेले असतात, लॉन्चर्स असतात, त्यामध्ये प्रत्येकी 8 इंटरसेप्टर्स, एक रडार सिस्टीम आहे, फायर कंट्रोल युनिट असतं। त्यानंतर लॉकहीड मार्टिनच्या मते 2025 मध्यापर्यंत जगभरात अशा 9 सक्रिय बॅटरीज आहेत। आता या सगळ्याचा अमेरिकेच्या तिजोरीवरती परिणाम होतो, तो कसा होतोय त्यावरती जाणकारांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। तर स्टिमसन सेंटरचे वरिष्ठ फेलो क्रिस्तोफर प्रिबल यांच्या मते अमेरिकेचं संरक्षण बजेट $1 ट्रिलियन असल्याने ते आर्थिक खर्च सोसू शकतात। पण खरी अडचण आहे पॅट्रियट आणि SM-6 सारख्या इंटरसेप्टर्सच्या साठ्याची। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणमधील ऑपरेशनच्या पहिल्या 24 तासात अमेरिकेने $779 मिलियन खर्च केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त या सगळ्याच्या तयारीसाठी तब्बल $630 मिलियन खर्च झालेत। सेंटर फॉर अ न्यू अमेरिकन सिक्युरिटीनुसार जेराल्ड आर फोर्ड सारख्या कॅरियर स्ट्राईक ग्रुपला चालवायचा खर्च दिवसाला $6.5 मिलियन इतका आहे। जर हे साठे संपले तर अमेरिकेला इतर क्षेत्रातून म्हणजे इंडो पॅसिफिकमधून शस्त्र वळवावी लागतील, ज्यामुळे युक्रेनच्या संरक्षणावरती आणि इतर ठिकाणच्या लष्करी संतुलनावरती याचा परिणाम होऊ शकतो असं जाणकार सांगतायत। थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेकडे तंत्रज्ञान आणि पैसा असला तरी सुद्धा क्षेपणास्त्रांचा मर्यादित साठा आहे आणि हे त्यांच्यासाठी मोठं चॅलेंज ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं की अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उभं राहून इराणशी उघडपणे घेतलेलं वैर किती काळ टिकू शकेल? इराण अमेरिकेच्या हल्ल्यापुढे माघार घेईल का आणि हार मानेल का की या युद्धाचं अमेरिकेलाच मोठं नुकसान होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।